बाईक रेडी आहे सायाला. लोकेशन काय ही विठ्ठलच्या आकुर्डी. विठ्ठलच्या आकुर्डीलाच. आता आम्ही आकुर्डीला आहोत. निघालो आहोत घरातून. आता वाजलेत 4:30. श्रेयस चव्हाण बघा इथं आलेले आहेत. गाडी आपली रेडी आहे मस्त की. रेनकोट वगैरे घेतलेले आहेत. पहिला ब्रेक. मला आम्ही निघालो आहोत आता. श्रेयस हा रोड कोणता आहे? आकुर्डीवरून इकडे साईडला जायला हा रोड आहे. आता फॉग लॅम्प्स आहेत म्हणून दिसतंय. तरी फॉग लॅम्प जर नसते ना तर हे बघा लाईट बघा मेन हेडलाईटची. काय दिसतंय का समोरचं? अजिबात दिसत नाही. काय आहे उजेड. फॉग लॅम्प आहेत म्हणून बऱ्यापैकी समोरचं क्लिअर दिसतंय. आता आलो तर आता हायवेला. तेच कोणता हायवे आहे? आता आम्ही पुणे सिटीच्या बाहेर पडलेलो आहोत. पुणे नाशिक हायवेला जॉईन झालो. पेट्रोल पण टाकायचं आहे गाडीत. पंप भेटला का टाकून 427चं पेट्रोल बसलेलं आहे गाडीमध्ये. आणि आता आमची गाडी रेडी आहे जाण्यासाठी. समोर हॉटेल आहे. समोर हॉटेल आहे. तिकडे आम्ही आता नाश्ता थांबतो. नाश्ता करून घेतो. आलेलो आम्ही आता नाश्त्याला. राज मसाला डोसा. बघू शकता आम्ही गरम पोहे घेतले. गरमागरम पोहे आणि चहा. ब्रेक. भूक लागलेली. चला भेटू नंतर. चला नाश्ता वगैरे झालेला आहे. नारायणगावचा बस स्टॉप. चला आता निघूया आपल्या डेस्टिनेशन कडे. चला लवकर आलोय. वाटत नाही तो मंदिर उघडा असं. म्हणजे उघडला असेल या इतक्यात. तिकडून 65 किलोमीटर होता. तिथून घ्यायचा तर राईट. मित्रांनो चार्जिंग संपत आले. डायरेक्ट भेटूया आता पहिल्या डेस्टिनेशन वर. बाय. चलो बेखबर मैं यहाँ बेफिक्र है जहाँ किससे क्या बताना कि दिल मेरा है बंजारा और मन मेरा ये जाने ना. पहिल्या डेस्टिनेशनला चला सकाळ सकाळ केवढी गर्दी नाही. नमस्कार परत. असं आता आलेलो आपण लेण्याद्री केव्ज आतमध्ये. गर्दी बघा किती आहे लेण्याद्री. खूप गर्दी आता वाढली. आम्ही पटापट वर चढलो तेव्हा पटकन आपल्याला दर्शन झालंय. इथून व्ह्यू बघा एक नंबर. जुन्नर सिटी आहे. म्हणजे लेण्याद्री असे बघा. आपला पार्टनर आजचा फिरायला आलेला आहे श्रेयस चव्हाण. 1500 रुपये पर पर्सन त्या फेरीचे आहेत. असं नाही गांधारपळे लेणी जेवढं पायऱ्या आहेत तेवढंच इथं पायऱ्या आहेत या लेण्यांवर. गर्दी बघा. इकडं भरपूर आहे तिथं. गेलो आहोत आम्ही बहुतेक. टू आवर सेकंड डेस्टिनेशन. जास्त नाही राहिलं. थोडंसं राहिलं उतरायला. 5 मिनिटं लागतील. अचानक गर्दी एवढी वाढली ना.
लवकरच पोहोचलो आम्ही आणि लवकरच दर्शनाला फटाफट पळत गेलो वर. टाकला दर्शन झालं. आता लागतोय रिटर्न. चला खाली भेटूया गाडी करा. असं नाही थोडंसं राहिलं आता उतरायला. पण व्ह्यू एक नंबर आहे. अशा टोल्यांवर आपण लवकर आले. हो तेच इथं सगळी हायची वगैरे सोय आहे. लेणी बघा सेटअप झाला. आता निघूया दुसऱ्या डेस्टिनेशनकडे आपल्या. चला बाय भेटूया. मला फक्त 17 किलोमीटर राहिलेलं आता दुसरी डेस्टिनेशन आपली. रोड एवढं भारी आहे ना एक नंबर. जुन्नर कल्याण हायवे आय थिंक. हायवे तर वाटत नाही. हायवे तर वाटत नाही पण इथं दिलेलं आहे जुन्नर कल्याण वाया महाराष्ट्र. हां पावसाचं वातावरण झालं. पाऊस पडेल. रेनकोट घालायला लागतं वाटतं. एक नंबर व्ह्यू आहे. खतरनाक वरतीच आहे ती. बघा तुम्ही त्याची सागर ओढलेली दिसते बघा. इथं जागेवर वॉटरफॉल्स आहे तिथे. बघा जागेवर वॉटरफॉल. डोंगर बघा. रोडचं काम चालू आहे ते. डेस्टिनेशन फक्त 3-4 किलोमीटर राहिले आता. 1.5 किलोमीटर ना. हां 1.5 किलोमीटर फक्त. जवळ एकदम जवळ आलेलो होता. धुका बघा तुम्ही. धुका बघू शकता. अजिबात दिसत नाही पुढचं. बापरे एक नंबर इथे. हवा मारूया जरा पाया. आता भेटला फायनली हवा मारायला. चला जायचं आता. हे बघा क्रॉस करायचं आहे धरून. आपण जात आहोत काळू वॉटरफॉलला. बापरे एक नंबर पब्लिक बघा. गाईड तर कंपल्सरी आहे. गाईड एक कंपल्सरी घ्यायला असतो. नीट धरून चाललाय बघा कसं झालं. चला गाईड कंपल्सरी लागतो. 2 दिवसापूर्वी इथं इन्सिडेंट झालेला आहे. एक व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. ते इथं गावकऱ्यांनी त्याला काढलेलं आहे. त्यामुळे आता सक्ती केलेलं आहे. इथं गाईड कंपल्सरी. हे बघा आमचे गाईड इथं आहेत सोबत. जास्त काय फी नाही. फक्त अख्खा जरी ग्रुप असला म्हणजे किती लोक असू दे 500 रुपये गाईड घेतात ते. एवढं काय नाही. सेफली पोहोचवतात. सेफली रिटर्न आणतात आपल्याला. आणि आता सेफली पोहोचलोय तरी बघा. आता अजून किती चालायचं आहे. 15-20 मिनिटं चालायचं आहे तरी. हो काय चला. एक नंबर धुका आहे इथं बघा. काय तर कोणाला वाट समजणार आहे या अशा दुकानांमध्ये. कोणालाच नाही. हां मग बोलते. पण हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे सर्वांनी. मजा येते. नवीन ग्रुप भेटलेला आहे मला. कुठून आले श्रेयस. ते सगळी पोरं संभाजीनगर फिरायला आले तिकडे काळू वॉटरफॉल. आणि आम्ही जातो आता टॉप व्ह्यूला काळू वॉटरफॉलच्या. सगळं बघा तुम्ही किती इकडे बेकार काय दिसणार आहे तिथं टॉप व्ह्यू. घंटा फॉलो करत आहोत. धुका बघा बेकार. हे सावकाश रे पुढं. बघा कालो वॉटरफॉलच्या वरती आहोत आम्ही टॉप व्ह्यूला. हे बघा किती रिस्क घेऊन तिथं रील शूटिंग व्हिडिओ शूटिंग फोटो काढत आहेत. आणि धुका एवढा आहे की काय काय अजिबात दिसत नाही. काय काळू वॉटरफॉल जो आहे फेमस तो इथून बघा हा पाणी पडतो खाली टॉप व्ह्यूला. खूप लोक काहीच दिसत नाही. नमस्कार. आम्ही आता आलेलो आहे पार्किंग जवळ. इथून ट्रेकिंग स्टार्ट होते कालू वॉटरफॉलची. कालू वॉटरफॉल जो टॉप व्ह्यू असतो तिथं
गेलेलो पण काय दिसलं ना अजिबात. धुक्यामुळे. हा आणि इथं गाईड पण 300 500 रुपये छापत आहेत. काय आपण घेतलं ना पैसे. हा जा अजिबात काय दिसत नाही हे सवणं काय. चला चला निघालो आपण आतून. तिथं कालू वॉटरफॉल टॉप व्ह्यू काय दिसला नाही आपल्याला. आता जात आहोत कालू वॉटरफॉलच्या खाली म्हणजे जो तिथे पडतो तो धबधबा तिथे आता जात आहोत आम्ही. बघूया जर पॉसिबल झालं तर जाऊ तिकडे. जर कोण अवॉइड करत असेल किंवा कोण काय बोललं की नका जाऊ असं आहे धोका आहे हे ते तर मग कॅन्सल करू. आणि आपल्या तिसरी डेस्टिनेशन रिव्हर्स वॉटरफॉल नाणेघाट तिकडे असं बघू. तिकडे नाणेघाटला तरी आहे काय दिसतंय काय दड काय ते. आता आपण आहोत ना माळशेज घाटात. माळशेज घाट सुरू झालेला आहे. हे आपण बरोबर चाललोय ना. माळशेज घाटात चाललोय आता. बर इथं आता माळशेज घाटात एक पॉइंट आहे असा की इथे एक बघा 1 2 3 हे बघा एकाच सेम टाईमला म्हणजे एकाच ठिकाणी 3-4 वॉटरफॉल आहेत. असं एक नंबर व्ह्यू आहे इथे. सगळीकडून निघते वॉटरफॉल. गर्दी एवढी आहे आज संडे ना बेकार गर्दी. वाव एक नंबर व्यू. खतरनाक एक नंबर. बघा किती वॉटरफॉल्स आहेत तिथं जागेवर आहे. ते थांबूया आपण आता. ट्रॅफिक बघा घाटात. घाटात एवढी गर्दी आहे विचारू नका. बेकार मजा आली. पण चेस कसा वाटला तुला. खूप भारी आहे. सगळ्यांनी नक्कीच अनुभव पाहिजे एकदा जीवनात. माळशेज घाट हा ना सिरियसली एक नंबर व्ह्यू. तर ना एकदम टॉप आहे. मग दाखवत आता बघा. एक नंबर. रिव्हर्स वॉटरफॉल बघा. रिव्हर्स वॉटरफॉल नाणेघाट ते आले आहोत. पाऊस काही कमी एवढं काय दिसत नाही. पाऊस नाही एवढा. पाऊस नाही इकडं 2 दिवस. तर रिव्हर्स वॉटरफॉल वाटतच नाही रिव्हर्स आहे. खालच्या खाली पडतोय थोडाफार रिव्हर्स येतोय यार. किती आणि पब्लिक एवढी आहे की विचारू नका. मजा नाही मूड ऑफ. बघा तिथं समोरून व्ह्यू वाटतोय चांगला. बघूया तिकडे जाऊन कसं आहे. चलो बाय. हा बघा हा रिव्हर्स वॉटरफॉल. नाणेघाट अजिबात फ्लो नाही आहे म्हणून तो जरा एवढा काही खास दिसत नाही. रिव्हर्स अजिबात वाटत नाही. पण सीन भारी आहे. भेटले का काही चांगले शॉट्स. चला आता रिटर्न आम्ही निघत आहोत. फायनली आमचा फायनली म्हटलं संपत आहे guys. ब्लॉग संपत नाही पण ट्रिप तर नक्की. 3 डेस्टिनेशन कव्हर झाले आता. बघूया घरी पोचायला किती वेळ लागतोय. जेवायला वगैरे थांबल्यावर एक ब्लॉग घेऊ छोटासा. रिव्हर्स वॉटरफॉल काही बरोबर दिसला नाही पण ठीक आहे. तुम्ही काय विषय नाही. नक्की नेक्स्ट टाइम येऊ आणि परत तिथे आपला रील वगैरे शूट करू. चलो बाय. गाडी आपली निघूया चला. आत्ताच आम्ही जेवायला थांबलेलो शिवजन्मभूमी आहे हॉटेलला जुन्नर. आता वाजलेत किती 4:30 झालेत. घरी निघतो आता आम्ही. हा बघा शिवनेरी किल्ला इथं वरतीच आहे. ये सफर है नया कैसे क्या हो गया आगे क्या है. ब्रेक घेतलेला आहे. टी ब्रेक घेतलेला आहे थोडा वेळ. डोळ्यावर जरा चहा पितो म्हणजे. क्या बताना कि दिल मेरा है बंजारा.